जग्या जरा यहाँ तो आ बेटा. आमची नवीन टीव्ही घेतले चपटी. आमची नवीन टीव्ही घेतले ती पण चपटीस. हे अरे तुला डोकं फिरलं का? रिमोट का पडला? फोडलं तर काय करू? बघा त्यावी कशी नवीन टीव्ही आणले. तिचा नवरा बघा तिच्यासाठी काय काय करते. ये लवकर. टाइमपास लावले. बघा त्यांच्याकडे बघा. तिचा नवरा बघा स्कूटी घेतली, नवीन नवीन टीव्ही घेतली. नाहीतर तुम्ही त्याने शेण काढल्यावर तू पण काशील का? शेण तर मी पहिलाच खालेला तुमच्याशी लगीन करून. काय बोलली? हा. इकडे बघा त्यावी टीव्ही विकायला पाहिजे. हे? अरे आत्ताच तर घेतली होती. जाम भारी काम झालं. बरं झालं. असंच पाहिजे असंच पाहिजे. हे पटकाल बाई. बरं झालं. काय वाईट बघते रे लोकांचा. सगळं विकलं तरी आईच्या खर्चासाठी एवढे पैसे जमा नाही झाले. मग आता दादा आमची गाडी विकायची हो. तुमचा काय डोका फिरलाय का? आमच्या आई जाम आजारी आहेत. पैसे पण नाही हो. तुम्हाला माहिती आहे ना हॉस्पिटलचा खर्च किती असतंय. ताई ताई आता आली ना लायकीवरती. मोठी माच करत होती. चपटी टीव्ही घेतले. चपटे वो साईडला तिथं. ताई तुम्हाला काही विकायची गरज नाहीये. कसं? हेल्थ इन्शुरन्स घेतला असता ₹1 करोड पर्यंत कव्हरेज भेटला असता तुम्हाला. प्लस तुम्हाला डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर पण भेटला असता ज्याने तुम्हाला पेपर वर्क आणि क्लेम मध्ये पण मदत केली असती. पण भाऊ आमच्याकडे आता एवढे पैसे नाहीये तो. एवढी पण महाग नसते ताई. फक्त 400 ते 500 रुपये प्रीमियम. आता तर गव्हर्नमेंटने 18% GST पण कमी केले. भाऊ आधीच जर मला या असल्या काय माहिती असता ना तर ही परिस्थिती आलीच नसती हो आज. काही टेन्शन नाही वहिनी. असे पण काही हेल्थ इन्शुरन्सेस आहेत जे डे 1 पासून जे आजार आहेत BP, अस्थमा, थायरॉइड त्यांना पण कव्हरेज देतात. थँक्यू हा भाऊ. लय बोलत होती ना. आता आमची गाडी बिडी नाही विकायची. ये तू बाहेर. तुझा दातच फोडतो. तू बाहेर आहे. जाम हसत होती ना. तुम्हाला काय करत होती तुला सगळं सांगायची. अरे मग मदत नको करायला. का बसा मोठी मदत करायला चालला त्या हिरो बनायला चाललंय. ज्ञानाचा भंडार. तुम्हाला जर खऱ्या आयुष्यात हिरो बनायचं असेल तर मी बायोमध्ये लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करा आणि ट्रस्टेड पार्टनर्स कम्पेअर करा आणि मिळवा 25% ऑनलाईन डिस्काउंट.